पुणे शहर इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिकचं केंद्र. पण या शहरात एक असं मंदिर आहे जे पाहिल्यावर तुम्हाला वाटेल की तुम्ही एखाद्या भव्य राजवाड्यात आलात. पांढऱ्या संगमावरील दगडातून तयार झालेली ही अप्रतिम वास्तू, हजारो नाजूक कोरीव शिल्प आणि एक अशी शांतता जी मनाला स्पर्श करून जाते. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत पुण्यातील सर्वात सुंदर आणि भव्य मंदिरापैकी एक, श्री स्वामीनारायण मंदिर. या मंदिराची वास्तुकला, इतिहास आणि आध्यात्मिक वातावरण खरंच अनुभवण्यासारखं आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप खरंच सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या पायवाटा यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत स्वामीनारायण मंदिर. हे मंदिर पुण्याच्या नरे भागात स्थित आहे. हे मंदिर उभारलं बापास स्वामीनारायण संस्था या प्रसिद्ध आध्यात्मिक संस्थेने. या संस्थेचे मंदिरे आज जगभरात प्रसिद्ध आहेत. मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ, शांत आणि व्यवस्थित नियोजित केलेला आहे. इथे दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात आणि या शांत वातावरणात काही वेळ घालवतात. मंदिरात प्रवेश करता सर्वप्रथम लक्ष वेधून घेतात ते म्हणजे हे भव्य संगमरवर स्तंभ. प्रत्येक स्तंभावर केलेले नाजूक कोरीव काम भारतीय शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. पांढऱ्या संगमावरील दगडावर देवदेवतीचे शिल्प, फुलांच्या नक्षी आणि पारंपरिक डिझाईन कोरलेली आहे. मंदिराचा घुमट, त्यांची रचना आणि संपूर्ण वास्तू पारंपरिक भारतीय मंदिर स्थापनेकलेवर आधारित आहे. स्वामीनारायण परंपरेचा इतिहास खूप प्रेरणादायी आहे. या परंपरेची स्थापना स्वामीनारायण यांनी केली. त्यांचा जन्म 1781 साली उत्तर प्रदेशातील छपिया या गावात झाला होता. लहानपणी त्यांचं नाव घनश्याम होतं. अगदी लहान वयातच त्यांनी आध्यात्मिक साधनेचा मार्ग स्वीकारला आणि संपूर्ण भारतभर तीर्थयात्रा केली. या प्रवासात त्यांनी लोकांना नैतिक जीवन, सत्य, अहिंसा आणि सेवा यांचा संदेश दिला. त्यांच्या शिकवणीमुळे स्वामीनारायण संप्रदाय जलद गतीने वाढला. पुढे त्यांच्या अनुयायांनी भारतात आणि जगभरात अनेक भव्य मंदिरे उभारली. आज स्वामीनारायण परंपरेचे अनुयायी भारताबरोबरच अमेरिका, इंग्लंड, कॅनडा आणि अनेक देशांमध्ये आहेत. मंदिरात काही वेळ बसलात तर एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. शहराच्या गोगाड्यापासून दूर हे ठिकाण मनाला शांत करतं. भक्त प्रार्थना करताना घंटानाद ऐकू येतो आणि त्या वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा जाणवते. या मंदिराला भेट देण्यासाठी सकाळची वेळ किंवा संध्याकाळची वेळ सर्वात उत्तम मानली जाते. सूर्यास्ताच्या वेळी सोन्याच्या प्रकाशात न्हालेले मंदिर अतिशय सुंदर दिसते. पुण्यातील श्री स्वामीनारायण मंदिर हे श्रद्धा, वास्तुकला आणि शांततेचं सुंदर मिश्रण आहे. जर तुम्ही पुण्यात असाल तर या मंदिराला एकदा नक्की भेट द्या. कदाचित इथे तुम्हाला मनाला हवी असलेली शांतता सापडेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोर करू आणखीन एक अद्भुत ठिकाण.
तोपर्यंत श्री स्वामीनारायण.